योगेश गोपाळे. गेम इज ऑन. पंचांचा हिरवा कंदील. पहिल्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने फटक्याची निवड आणि इथे मात्र येते ती एक धाव. एका धावेनं स्कोर कार्डवरती होईल वाढ. धावांचा श्रीगणेश मात्र इथे होताना प्रसाद जी देशमुख आज मात्र थोडेसे लेट आलेत. त्यांचा चहाचा आस्वाद आम्हाला घेता आला नाही पण आलेत आणि त्यांनी मात्र अभि पाटीलला गोड केलंय. अभि पाटीलकडे त्यांनी बोट केलंय म्हणजे अभि पाटीलला त्यांनी गोड केलंय असं आपण नक्कीच गृहीत धरूया आणि वळूया मॅच कडे जिथे आता डाव्याचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे सनी पाटील. वेगवान चेंडू त्याच्यावरती थोडासा हलका स्पिन पाहायला मिळाला आणि इथे चेंडू जातोय निर्धाव. दुसरा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. मयूर पाटील यांना विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकातील एक हिस्सा आहेत आणि अतिशय सुंदर गेले 3 दिवस रात्र त्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत देखील केली आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा देखील आहे. टीम झेनिथ ठाकूरवाडी संघाचा आपण कौतुक करूया. वेळेच्या आधी ते इथे आलेत आणि त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. टॉप 4च्या लढतीमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत पण इथे टॉप 8 ची लढत. मैदानाच्या बाहेर चेंडू आरपार मिळतील धावा 4. सनी पाटीलच्या बॅटमध्ये आलाय धावाला आकार. ठोक डीजे इस बार. धाव बलकावरती धावांची नोट झाली आहे 5. पुन्हा एकदा हम 5 नहीं हम छक्के लगाना जानते हैं खामोश करणारा हा फटका होता गोलंदाजाला. तरी इथे आल्यात 6 धावा. या षटकाराच्या जोरावरती टोटल 11 धावांची नोंद. अनिकेतजी पाटील यांच्याकडनं आता पारितोषिक आलंय. षटकार हॅट्रिक पाटील आणि अनिकेत जोशी यांच्याकडे 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर का षटकार हॅट्रिक आली तर आणि नाही आली तर जीएसटी लागतो. निर्धाव चेंडूची सांगता होती. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 11. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये प्रयत्न होता पण इथे आपण बघतोय चतुरता चपळता. फेक झाली असती तर कदाचित 50-50 चान्सेस होते पण स्वतः चेंडू घेऊन गेले स्टँडवरती दिगंबर मोरे आणि पहिल्या क्रमांकाचा बॅटर. नजर लागली की काय एवढं मोठं पारितोषिक समोर आलं पण ते मात्र खिशात नाही गेलं आणि या चेंडूवरती रनआउटची विकेट येते. पहिल्या क्रमांकाचा बॅटर येईल मैदानाच्या बाहेर. बाद होणारा फलंदाज सनी पाटील. बॅक टू द डगआउट. 11 धावसंख्येवरती पहिला हादरा. ठोक डीजे. दादा उसपे है हर एक फिदा. गौतमी पाटीलचं हे गीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं जातंय. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय अंकेश कडू. नावात कडूपणा आहे पण नेहमी गोड बोलणारा हा खेळाडू आता मैदानामध्ये गेलाय. आता तो स्ट्राइक एंड वरती देखील पाहायला मिळतोय. एंड बदलला गोलंदाज बदलला. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज संघाचा कर्णधार दिगंबर मोरे. षटकार हॅट्रिक साठी आपण बघतोय 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. अंकेश कडू स्ट्राइक एंड वरती. या फलंदाजामध्ये क्षमता आहे तो हॅट्रिक पूर्ण करू शकतो पण गोलंदाज देखील सुरेख पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल पण इथे मात्र टिपलाय जेल. अंकेश कडू गेल्या पावली परतताना कारण गोलंदाजानं फेकलाय तिखट चेंडू आणि टीम हा
शिरवली संघाला दुसऱ्या क्रमांकाचा हादरा. संधी दिली जाणार डीजेला. या मॅचचा आनंद घेताना त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताना फ्रेशपणा वाटतोय. आताच कदाचित फ्रेश होऊन आलेत. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय अजय मोरे तर मैदानामध्ये आहे. नेक्स्ट बॅटर अक्षय मोरे. दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या पंचकृषीच्या नावासाठी, आपल्या पंचायतसाठी आता त्यांना लढायचं आहे. इथे हा वेगवान चेंडू पंच सांगतायत उजव्या हस्तीच्या बराच बाहेर आहे. स्क्वेअर चेंडूचा इशारा. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, चांगलं कमबॅक, तिखट मारा. दिगंबर मोरे या रात्रीच्या प्रकाशामध्ये चमकणारा हा हिरा आहे. मॅन फ्रॉम शेकिन चिंचवली गावचा हा खेळाडू दिगंबर मोरे आता आपलं कस पणाला लावतोय. जो काय एक्सपिरियन्स आहे ना त्याच्याकडे, रायगड प्रीमियर लीग, CPL, चॅम्पियन प्रीमियर लीग अशा बऱ्याचशा मोठा मोठा शृंखला खेळण्याचा अभ्यास त्याला आणि त्याचाच अनुसरण या मैदानावरती चांगली कामगिरी करतोय. बंटी तेलंगे सरांचा सन्मान इथे होतोय आणि हा सन्मान करतायत आमचे आयोजक देशमुख सरांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होतोय. प्रणयजी बंटीजी तेलंगे यांचं मात्र स्वागत या व्यासपीठावरती केलं जात आहे. इथे मेरिट नुसार आता फटक्याची निवड. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल, चेंडूची उचलफेक करेल, पण तोपर्यंत इथे 1 धाव मात्र निवडली जाते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती 13. क्या मेरा क्या तेरा. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये रोमांच. दोन्हीकडे सर आपण पाहिला तर गोलंदाजीचा तोफखाना आहे. फलंदाजी करताना किमान शिरवली संघानं 30+ धावा जर स्कोर कार्ड वरती लागल्या तर नेक्स्ट इनिंग मध्ये तेवढीच मजा येईल. लेटकट करण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटची विकेट जाणार. अक्षय मोरेला परतावं लागेल. अजय मोरे नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल. मॅच मध्ये सातत्यानं विकेटचा दीर्घ प्रवास पाहायला मिळतोय. कुणाल कदमनं आता मैदानावरती आपले कदम टाकलेत. कुणालला मैदानावरती चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. गोलंदाजीचा तो बेताज बादशाह आहे, पण फलंदाजीमध्ये आता हुकमी एक्का बनावा लागेल. काय घडतंय काय बिघडतंय पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. मात्र मोठा फटका मारण्याचा निर्णय घेतला, पण दिगंबर मोरे काय ऐकायला तयार नाही, थांबायला तयार नाहीये. त्यांना या चेंडूवरती कुणाल कदमचा मात्र बळी मिळवलाय. अर्थातच त्याला देखील पवेल्यांच्या आसऱ्याला पाठवलंय. खाया पिया कुछ नहीं. कुणाल कदम ने ग्लास तोडा बाराना. फिर एक बार मोदी सरकार.
मराठी उद्योजक अर्थातच उद्योग जगतातील ज्यांनी उंच भरारी घेण्याचं काम केलंय ते सन्माननीय चिंचोली गोहेचे गणेशजी पाटील यांनी मात्र या स्पर्धेला आणि या दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. प्रसादजी पाटील मात्र आज खुश आहेत. त्यांची स्पर्धा मात्र शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम होतो हे मात्र इथे परफेक्ट पाहायला मिळते. परफेक्ट नियोजन आणि परफेक्ट कार्यक्रम आदरणीय किरणजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे काही योगदान दिले त्याचबरोबर नरेशदादा पाटील यांनी जो काय मोलाचा हात पुढे केला आणि त्याच जोरावरती हा कार्यक्रम आता काही क्षणात गोड होईल. पण इथे मात्र तिसऱ्या षटकाची वाटचाल सुरू झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती आलाय गोलंदाज प्रणित जंगम ज्यांना पहिला चेंडू फेकलाय आणि त्याच्यावरती एक रन मात्र घेतली जाते आणि टोटल धावा लागल्यात 14. अभि पाटील सर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा फटका जातोय पण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार. चेंडूची उचलफेक होईल तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा एक सिंगल. एक से बस एक पे रुकना नहीं होगा. एक धावन काहीही होणार नाही. आता चौकार षटकारांची गरज आहे. स्लॉगवरचं आहे अंतिम षटक. हायवे लगत ज्या गाड्या लागलेल्या आहेत वाहनं उभी आहेत जे कोणी प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात त्यांना विनंती आहे कळकळीची विनंती असणार आहे. हा दुहेरी मार्ग आहे दोन्हीकडनं गाड्या जातायत येत आहेत त्यामुळे आपली गाडी पार्किंग मध्ये पार्क करा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. आनंद घेताना मात्र बेधुंद आनंद घ्या कारण हा नमो चषकाचा सोहळा आहे. इथे फिर एक बार मोदी सरकार पाहायला मिळतोय आणि या मोदी सरकारच्या या राज्यामध्ये आता ही प्रजा सुखी झालेली आहे आणि त्या प्रजेला मात्र निवेदन केलं जातंय तुम्ही आनंद घेताना उत्साहात वाहून जाऊ नका. स्वतःच्या परिवाराची तुमच्या कुटुंबाची काळजी तुम्हाला आहे हे लक्षात असू द्या. 15 धावा लागला स्कोर कार्डवरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी. या षटकामध्ये आपण बघतोय 2 सिंगल देखील घेतल्या गेल्यात. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली जाते स्वतःच्या बॉल थ्रो मध्ये. प्रणित चेंडूला उचल तोपर्यंत एक मिळते सिंगल. 16 धावा स्कोर कार्डवरती. हा निर्णायक चेंडू असेल. या मॅचचा हा चेंडू कदाचित काया पालट करणारा ठरू शकतो. गणेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आपण बघतोय. युवा उद्योग जगतातील एक मोठं नाव मॅन फ्रॉम चिंचोली गोगे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र बॅटची कडा घेतली. शेवटचा चेंडू असा वाटला होता सीमारेषा पार होईल पण इथे टिपलाय झेल आणि पूर्णपणे आता शिरवली संघ थोडासा बॅकफुट वरती येतोय पण ही गाडी थांबणार नाही. या गाडीचा गेअर बदलल्यानंतर फ्रंटफुट वरती येण्याची संधी देखील आहे. नेक्स्ट इनिंग मध्ये विजयासाठी गरज आहे 18 चेंडू आणि 17 धावांची. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आपण बघतोय विविध स्पर्धांचं आयोजन विविध भागामध्ये केलं जातंय. त्यातून आता पळसदरीमध्ये आपण बघतोय स्पर्धा चालू आहे ती कबड्डीची. खोपोली भागामध्ये पाहतोय तर स्पर्धा पाहायला मिळाली फुटबॉलची आणि आता आपण बघतोय खालापूरच्या मधोमध असलेलं हे धाकटी पंढरीचं मंदिर आहे आणि त्याच्या पायथ्याशी असलेलं SP मैदान जिथे गेले 4 दिवस रात्रीचा प्रवास हा क्रिकेट आणि क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अशा विविध स्पर्धांनी नटलेला सजलेला हा सुवर्ण महोत्सव आहे आणि त्याचे साक्षीदार आपण आहोत. यातून देखील आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये कदाचित सगळ्यांच्या आवडतीचा खेळ ज्या खेळाचे दिवाने झालेत आमचे दीपकजी जगताप साहेब देखील सांगतायत बैलगाडी शर्यत देखील होऊ शकते. दाट शक्यता आहे आणि तारीख देखील लवकरात लवकर समजेल. मंगेशजी कदम साहेबांचं स्वागत इथे केलं जात आहे जे कोटक कंपनीचे मॅनेजर आहेत. नांदे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत करून त्यांना मात्र निवेदन केलं जाते जे कोणी तरुण आहेत ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना मॅनेजर साहेब तुम्ही रोजगार मिळवून द्या अशी भारतीय जनता पार्टीकडनं त्यांना मागणी केली जाते. त्यांना
विनंती केली जाते. स्वागत होईल राहुलजी शिंदे साहेबांचं. त्यांची एक मोठी स्पर्धा आपण पाहिली. शिळपाट्याच्या मैदानावरती 50,000 रुपयाचं मोठं पारितोषिक आणि अंडरम बॉक्स क्रिकेटची ही स्पर्धा राहुलजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सन्माननीय राहुलजी शिंदे साहेबांचं स्वागत संतोषजी लोहार यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. स्पर्धा खूप मोठी आहे. नमो चषकाच्या माध्यमातून हा सोहळा आपण बघतोय. शेवटचे काही क्षण उरलेत. प्रथम क्रमांकासाठी 51,000 आणि किरण ठाकरे साहेबांनी दिलेला चषक आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 व पुन्हा एकदा किरण ठाकरे साहेबांचं आपण चमचमती ट्रॉफी बघतोय. तिसऱ्या क्रमांकासाठी 12,000, चौथ्या क्रमांकासाठी 12,000, 5वा क्रमांक, 6वा क्रमांक, 7वा आणि 8व्या क्रमांकासाठी 10, 10, 10 असं पारितोषिक देऊन जी किरण दादांनी दिलेली ट्रॉफी आणि टी शर्ट्स घालून मात्र हे खेळाडू या नमो चषकाचा जल्लोष थोड्याच वेळात करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज कुणाल कदम. कुणालचा हा वेगवान चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा यष्टिरक्षकाच्या दिशेने वळण घेतोय. दिगंबर मोरे स्ट्राईक एंडवरती. 18 चेंडू आणि विजयासाठी गरज होती 17 धावांची. आता 17 चेंडू आणि 17 धावांची गरज. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. कुणाल कदम जिसके कदम नमो चषकाच्या माध्यमातून आपल्याला एक एक पाऊल हे विचार करून करून टाकताना हा कुणाल कदम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू पण इथे यष्टिरक्षक थोडासा चुकलाय. या चुकीला माफी नाही. पण इथून जो जिंकेल त्याला कदाचित एक ट्रॉफी आहे. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल फक्त एक. विजयासाठी आणखीन एक जबरदस्त चेंडू. यावेळेस त्याने चकवलंय आणि या फिरकीच्या जाळ्यात अडकवलंय. स्ट्राईक एंडवरती आहे फलंदाज शुभम घोडविंदे. एक धाव फक्त धावफलकावरती लागल्यात. अवघ्या 17 धावांची गरज आणि फलंदाज त्यांना विचार करावा लागतोय पॉइंटच्या दिशेनं. यावेळेस सुरेख क्षेत्ररक्षण झालंय आणि क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील चांगला केला. पुन्हा एकदा एक धाव मिळतीये. बूंद बूंद से बनेगा सागर. 2 धावा स्कोर कार्ड वरती. 17चा पाटला इथे केला जातोय. प्रणित जंगम चांगली गोलंदाजी मात्र त्यानं केली. अगोदरच ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये आले होते दिगंबर मोरे आणि त्यांनी मात्र या टप्प्यावरती परफेक्ट कार्यक्रम केलाय आणि स्वागत केलंय आमच्या मान्यवरांचं. राजेशजी पाटील यांचं स्वागत मात्र या चौकारानं केलंय. नमो चषकाच्या या सोहळ्यामध्ये दिगंबर मोरे याच्या बॅट मधून ठोक डीजे. संघनायक आणि हाळ खुर्द संघाचा संघनायक. टीम हाळ खुर्द संघाचा संघनायक आणि एक्सल संघाच्या संघनायकाला विनंती असणारे आपण व्यासपीठाशी येऊन संपर्क करायचा आहे. मयूर पाटील यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा आहे. टीम कर्जत परिसरामधला एक्सल तर दुसरीकडे खालापूर तालुक्यातील टीम हाळ खुर्द या दोन्ही संघाच्या कर्णधाराला शेवटची आणि अंतिम विनंती केली जाते. आपल्याला आयोजकांशी येऊन संपर्क साधायचा आहे. इथे रिव्हर्स स्वीपचा फटका
दुधारी तलवार, चले तो आर पार, ना चले तो खुद का बेड़ा डुबाने में देर नहीं लगती. पण इथे 4 धावा आल्या. टोटल 10 धावा स्कोर कार्ड वरती. 17ची गरज आहे, 10 धावा आल्यात आणि बिनबाद ही जमेची बाजू आहे. बघा 4 टीम ज्या टॉप 4 मध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ केला जाईल आणि त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल कोणाची मॅच कोणाशी. लेग बायच्या माध्यमातून 1 रन. मी झेनिथ ठाकूरवाडी संघाच्या संगणकाला विनंती करतो आपण व्यासपीठाशी येऊन संपर्क साधायचा आहे. लकी ड्रॉचा कार्यक्रम मात्र इथून सुरू होईल. एक्सल संघाच्या संगणकाला देखील माझं आमंत्रण असेल, आपण देखील यावं. आणि त्यानंतर आमंत्रण असेल हाळ खुर्द संघाचं. आणि या 2 संघामध्ये जी मॅच चालू आहे त्याच्यामध्ये जो विनर होईल त्याचं देखील नाव या चिठ्ठीमध्ये टाकलं जाईल. जबरदस्त हा चेंडू आणि इथे मात्र रन आली आहे ती 1. टोटल झाल्यात 12. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज. धावा झाल्यात 12. मान्यवर आल्यात आणि सुटलाय गार वारा. अमितजी मालकर साहेबांचं स्वागत करूया आपण या व्यासपीठावरती. हलक्या हातानं आता खेळलाय, शुभमनं ओळखलंय. इथे सिंगल डबलनं या धावा पूर्ण होऊ शकतात. चित्याची चपळाई, हाणाची गती आणि या गतीचा सटीक वापर करताना 2 धावा पूर्ण. विजयासाठी 3 धावांची गरज. कल्पेश जाधव हे मात्र खुश आहेत दिगंबर मोरेच्या या खेळावरती. नवनाथ मामुंडकर खुश आहेत शुभम गोडविंदेच्या या खेळावरती. पण विक्रांत पाटील यांच्या चेहऱ्यावरती का प्रश्नचिन्ह पडलाय याचं उत्तर आता शोधावं लागेल. टोटल 15. अजूनही विजयासाठी 2 धाबांची गरज. 7 चेंडू आणि 2 धाबांची गरज. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दमदार पॉवरफुल येतोय विजयी चौकार. नो डाऊट या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच संघाचा कर्णधार विक्रांत पाटीलचा मित्र दिगंबर मोरे ठरला या मॅचचा हिरो. ज्याने गोलंदाजी करताना 1 धाव खर्च केली आणि विकेट मिळवल्या 3 आणि फलंदाजी करताना ज्याच्या बॅटमधून धावा आल्या त्या